महाराष्ट्राला पुरोगामित्वाची मोठी परंपरा असताना सुद्धा ही परंपरा बाजूला सारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारामध्ये जात आहेत। धीरेंद्र शास्त्री भाकीत आणि भविष्यामुळे वादात असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वादग्रस्त धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात जाऊन आरती करणार आहेत। पुण्यामध्ये धीरेंद्र शास्त्रींचा दरबार भरवण्यात आलेला आहे। धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारामध्ये दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहेत। 13 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री धीरेंद्र शास्त्रींच्या चरणी लीन होणार असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री एका भाकीत सांगणाऱ्या बाबाच्या दरबारात हजेरी लावत असल्यामुळे संतापही व्यक्त केला जातोय। वैयक्तिक श्रद्धा पाळणं ठीक आहे, पण मुख्यमंत्री पदावरती बसलेल्या व्यक्तीनं एका कुडमुड्या बाबाच्या दर्शनाला हजेरी लावणं कितपत योग्य आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यामध्ये धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारामध्ये जाणार आहेत आणि पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशा पद्धतीनं भविष्य सांगणाऱ्या बाबाच्या दरबारामध्ये कसं काय जाऊ शकतात असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि यावरूनच आता महाराष्ट्रभरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारामध्ये जाणार आहेत, त्या ठिकाणी आरतीमध्ये सहभागी होणार आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांचा विचार वारसा चालवतो त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धीरेंद्र बाबांच्या दरबारात कसे काय जाऊ शकतात असा प्रश्न निर्माण होतोय। अनिसचे अध्यक्ष श्याम मानव सध्या आपल्या सोबत आहेत। श्याम मानवजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात जात आहेत। ज्या धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला अनिसने विरोध केला होता त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतोय। बरोबर आहे। खरं म्हणजे लोकशाही आपल्या राज्यामध्ये कोणी कुठे जायचं कुठे नाही जायचं हा त्यांचा अधिकार आहे, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असोत, उपमुख्यमंत्री असोत, मंत्री असोत, ही सगळीच्या सगळी या राज्यामध्ये राबवणाऱ्या यंत्रणेचे प्रमुख आहेत आणि हे महाराज ज्यांना आपण धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणतो किंवा बागेश्वर धामवाले बाबा म्हणतो, ते वारंवार 2 कायद्यांचं उल्लंघन करत आहेत। त्यांचा जो दिव्य दरबार भरतो त्यामध्ये सरळ सरळ ते भूतप्रेत उतरवतात, अमुकाने तमुकाने करणी केलेली आहे असं जाहीररित्या सांगतात। हा जादूटोणा विरोधी कायद्याचं उघड उल्लंघन आहे आणि त्यानुसार मिनिमम शिक्षा 6 महिन्यांपासून तर 7 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा अधिक 5,000 रुपयापासून तर 50,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो। केवळ एखाद्याने करणी केली असं म्हणणंच कायद्याने गुन्हा आहे आणि हे जाहीररित्या सांगतात की तुम्हाला अमुकाने जादूटोणा केला, तमुकाने टोटका केला, त्या कारणामुळे हे असं घडतं आहे। हे त्यांनी नागपूरच्याच केवळ दिव्य दरबारात केलं असं नाही, मुंबईच्याही दिव्य दरबारामध्ये तेच केलेलं आहे, इतरही ठिकाणी तेच करत आहे। दुसरं, आपल्या केंद्राचा जो कायदा आहे ज्याला ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 असं म्हणतात, हा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार ज्याला डॉक्टरची डिग्री नाही अशा कोणत्याही माणसानं कोणत्याही रोगाचं निदान करणं, त्याच्यावर उपचार करणं किंवा तसा दावा करणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि हाही कायदा कॉग्निजेबल आहे, म्हणजे त्याच्यावर FIR दाखल करावाच लागतो। या कायद्यानुसार सुद्धा हे महाराज वारंवार उल्लंघन करतात। कोणाला कोणता रोग झाला हे सांगतात, त्यांच्याजवळ कोणतीही डॉक्टरची डिग्री नाही, जी महाराष्ट्र राज्य मान्य अशी कोणतीही डिग्री त्यांच्याजवळ नाही। या दोन्ही कायद्यानुसार त्यांच्यावर ऍक्शन व्हायला पाहिजे, पण ती होत नाही, पोलीस असं करत नाही। मी 41 वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावाखाली या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि आजपर्यंत असं एकदाही झालं नाही की मी तक्रार केली, कारण मी कायद्याचा अतिशय चांगला अभ्यास करूनच ह्या सगळ्या गोष्टी तक्रारी करत असतो आणि त्यावर पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही। माझा हा पहिला अनुभव आहे की धीरेंद्र कृष्ण महाराजांवर पोलीस ऍक्शन घेत नाही, उलट नागपूरचे पोलीस आयुक्त त्यांच्या संरक्षणाकरता धावून येतात आणि त्यांच्यावर कायदाच लागू होत नाही असं म्हणतात। त्यावेळेस ते कायद्याचं नावही चुकीचं घेतात, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणतात जेव्हा किंवा या कायद्याचं नाव जादूटोणा विरोधी कायदा आहे आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्टला ते ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट म्हणतात। जाहीर लोकांसोबत बोलताना, प्रेस समोर बोलताना असं बोलतात, म्हणजे त्यांनी किती कायद्याचा अभ्यास केलेला असतो हे आपल्या लक्षात येईल। कारण या सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे की सरकारची जी इच्छा असेल त्यानुसार आपण वागायचं आहे। त्यामुळे माझ्या आयुष्यातला 41 वर्षातला हा पहिला प्रसंग आहे की पोलीस खातं सुद्धा ऍक्शन घेत नाही। आणि आपण जो सुरुवातीला पद्धतीने म्हणताय की कायद्याचा अभ्यास करून आपण तक्रार करता, मात्र पोलीस काहीही कारवाई करत नाहीये। आपण याआधी सुद्धा त्यांच्या कार्यक्रमांवरती आक्षेप घेतलेला आहे, आज मुख्यमंत्री तिथे जात आहेत, आपली भूमिका काय असणार आहे, आपल्या संघटनेची भूमिका काय असणार आहे? कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहताना आपण विरोध दर्शवणार आहात का?
नाही, साधी गोष्ट आहे. आम्ही जाहीररित्या विरोध तर दर्शवतोच आहे, जाहीररित्या बोलतो आहे. याच्या पलीकडे आम्ही काय करू शकतो? जेव्हा संपूर्ण कायदा आणि संपूर्ण सरकारी यंत्रणा जर पाठीशी उभी राहणार असेल, ती अंधश्रद्धांना खतपाणी घालणार असेल, जादूटोणा मंत्रतंत्र या सगळ्या प्रकारांचा उदो करणार असेल, तर दुसरं आम्ही काय करू शकतो? जाहीररित्या आम्ही आव्हान दिलेलं आहे. धीरेंद्र कृष्ण महाराजांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 30 लाख रुपयांचं पारितोषिकाचं आव्हान दिलेलं आहे. ते म्हणतात त्यांना आपोआप सगळ्या गोष्टी कळतात. त्यांना आपल्या भक्तांची नावं आपोआप कळतात, त्यांच्या वडिलांचं नाव आपोआप कळतं, त्यांचं वय कळतं, त्यांचा फोन नंबर कळतो. तर आम्ही त्यांना एवढंच आव्हान दिलं आणि त्यांना दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन काही पाहता येतं. तर आम्ही त्यांना एवढंच आव्हान दिलं की आम्ही फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन्स खाली तुम्ही एक प्रक्रिया अंमलामध्ये आणा, आव्हान स्वीकारा आणि सगळ्या पत्रकारांसमोर आम्ही तुमच्या समोर जे काही 10 लोक सादर करू, त्यांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचं वय तुम्ही सांगायचं आणि शेजारच्या रूम मध्ये ठेवलेल्या ज्या काही वस्तू आहेत ते ओळखून दाखवायच्या. हे जर तुम्ही 2 वेळा करेक्टली 90% जरी सांगू शकला तरी 30 लाख रुपयांचं पारितोषिक तुम्हाला मिळेल आणि आम्ही चुकीचे आरोप तुमच्यावर केले म्हणून आम्ही तुमची माफी मागू, असं जाहीररित्या मी आव्हान दिलेलं आहे. त्यांच्या आश्रमामध्ये सुद्धा रजिस्टर्ड पोस्टाने हे पत्र पाठवलेलं आहे आणि तर ते एका बाजूने ते आव्हानही स्वीकारत नाही, त्यांच्यामध्ये खरंच या पद्धतीची एखादी दिव्य शक्ती आहे हे सिद्धही करत नाही आणि दुसऱ्या बाजूने मात्र महाराष्ट्र सरकारमधली अत्यंत महत्वाची माणसं, मुख्यमंत्र्यांसारखी माणसं, उपमुख्यमंत्र्यांसारखी माणसं म्हणजे गृहमंत्र्यांसारखी माणसं त्यांच्या पायावर जाऊन डोकं ठेवतात आणि त्यांना प्रतिष्ठा देतात. याचाच अर्थ कळत नव्हे तर जाहीरपणे जो पुरोगामी महाराष्ट्र म्हटला जातो, कारण या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांपासून नामदेवांपासून चालत आलेली एक संतांची चळवळ आहे, जी पुरोगामी चळवळ आहे, जिने सातत्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलेलं प्रतिक्रिया आहे. आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे, भूमिका पोहोचलेली आहे. खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीकडे आपली ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आणि याच निमित्तानं लोकशाही मराठीनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत, पाहूयात. शाहू फुलेंच्या परंपरेचा मुख्यमंत्र्यांना विसर पडलाय का, हा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे. अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा सरकारला विसर पडलाय का, हा सुद्धा एक सवाल आहे. एका भोंदू बाबाचं दैवीकरण केलं जातंय का, हा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला हे धरून चाललंय का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. तर हे सगळे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बागेश्वर बाबांच्या पुण्यामधल्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्यामुळे निर्माण झालेले आहेत. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे चालणार आहे का, परंपरेला धरून आहे का, असे प्रश्न यामुळे निर्माण झालेत. शाहू फुलेंच्या परंपरेचा मुख्यमंत्र्यांना विसर पडलाय का, अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा सरकारला विसर पडलाय का, या निमित्तानं हे प्रश्न उपस्थित होतात. एका भोंदू बाबाचं दैवीकरण केलं जातंय का, हा सुद्धा एक सवाल आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला हे धरून आहे का, हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं निर्माण झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बागेश्वर बाबांच्या पुण्यामधल्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत, आरतीमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यामुळेच पुरोगामी महाराष्ट्रामधल्या मुख्यमंत्र्यांना हे कसं काय शक्य आहे आणि ते काय या कार्यक्रमाला जात आहेत, त्यांचं दैवीकरण केलं जात आहे का, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झालेला आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय का, असा प्रश्न सुद्धा यामुळे निर्माण झालेला आहे. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, त्यांची परंपरा सांगणारा, त्यांची विचारधारा पुढे नेणारा हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. ज्या धीरेंद्र शास्त्रींवरती अंधश्रद्धा पेरल्याचा आरोप केला जातोय, अंनिसनं त्या पद्धतीने दावे केलेले आहेत, त्यांना काही सवाल विचारून बक्षीस सुद्धा देण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि खोटं ठरल्यास माफी मागू ही भूमिका सुद्धा घेतलेली आहे. त्या धीरेंद्र शास्त्रींनी अंनिसचं चॅलेंज स्वीकारलेलं नाहीये, मात्र तरी सुद्धा त्यांचे महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम होत आहेत, पुण्यामध्ये कार्यक्रम होतोय आणि पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत, आरतीमध्ये सहभागी होणार आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमासाठी जाणार आहेत आणि त्या निमित्तानं अनेक प्रश्न निर्माण झाले. आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे सध्या आपल्यासोबत आहे. चंद्रशेखर, बागेश्वर बाबांचा कार्यक्रम पुण्यामध्ये होतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या निमित्तानं त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला केव्हा सुरुवात होणार आहे? तृप्ती, गेल्या 3 दिवसापासून पुण्यातील संगमवाडी या ठिकाणी बागेश्वर महाराजांचा जो धाम आहे त्या ठिकाणी सुरू आहे. त्या ठिकाणी अनेक जे भक्त आहेत हजेरी लावत आहेत, लाखोंच्या संख्येनं त्या ठिकाणी आहेत. परंतु महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे
ते आज बागेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी पुण्यातील या संगमवाडी या ठिकाणी येणार असल्याची माहिती समोर येत आहे. खरं तर यावेळी उपमुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा उपस्थिती असण्याची माहिती समोर येत आहे. आपण पाहिलं की वादग्रस्त महाराज म्हणून बागेश्वर महाराजांची ओळख आहे. खरं तर त्यांनी 2 दिवसापूर्वी संत तुकारामाविषयी एक चुकीची जे विधान आहे ते केलं होतं. त्याचबरोबर अनेक वेळा जे आहे ते बागेश्वर महाराज आपल्या वेगवेगळ्या चंद्रशेखर विधानानं थोडंसं थांबवते. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. सुषमाजी, बागेश्वर बाबांचा पुण्यामध्ये कार्यक्रम होत असताना पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. आपली प्रतिक्रिया? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरूनच आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा पारित झाला होता आणि हाच कायदा पारित व्हावा म्हणून दाभोळकरांनी आयुष्यभर प्रयत्न केले. नंतर त्यांची सनातनी विचारांच्या लोकांकडून हत्या झाली. जर अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरच्या व्यक्तीकडून पारित झालेला आहे आणि त्याच खुर्चीत बसणारी व्यक्ती अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या कार्यक्रमात येत असेल तर ही महाराष्ट्राची वाटचाल कोणत्या दिशेने आहे? दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ज्या बागेश्वर बाबाने आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केली, महाराष्ट्रातल्या आधारशिला असणाऱ्या महापुरुषांच्या बद्दलची वक्तव्य केली, मग एकदा भूमिका स्पष्ट करावी मुख्यमंत्र्यांनी की त्यांना महाराष्ट्राच्या कुठल्याच अस्मितेशी काहीच देणं घेणं नाही. त्यांना फक्त आणि फक्त वोट बँक आणि जिकडे गर्दी असते त्या गर्दीला जाणे आणि ती वोट बँक कॅश करणे एवढ्याशीच घेणं देणं आहे. ठीक आहे, मग आमचे काही म्हणणं नाही. निश्चित. सुषमाताई, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीकडे आपली प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल. चंद्रशेखर भांगे पुण्याहून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. चंद्रशेखर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला किती वाजता पोहोचतील? तृप्ती, खरं तर दुपारनंतर मुख्यमंत्री जे आहेत या कार्यक्रमासाठी येणार आहेत. खरं तर रात्री बागेश्वर महाराज जे आहेत ते पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची उपस्थिती होती. पुण्यातील वाघोली त्याचबरोबर मुकुंदनगर परिसरामध्ये त्यांची उपस्थिती होती आणि मुख्यमंत्री जे आहेत ते आज दुपारनंतर या कार्यक्रमाला पोहोचतील. त्यानंतर आपण पाहिलं की मोठा जो पोलिसांचा बंदोबस्त आहे तो त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. मोठ्या स्वरूपाचा हा सगळा इव्हेंट सध्या सुरू आहे. त्याचबरोबर बागेश्वर महाराज जे आहेत ते आपले वेगवेगळे विधानं करून सध्या चर्चेत आलेले आहेत. खरं तर भीम आर्मी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती या 2 संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. तरी सुद्धा हा जो कार्यक्रम आहे गेल्या 2 दिवसापासून पुण्यातील संगमवाडी ब्रिज या ठिकाणी सुरू आहे. तृप्ती. निश्चित. चंद्रशेखर, धन्यवाद. या कार्यक्रमाचे अपडेट्स तुझ्याकडून तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.